दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांनाही हे माहीत आहे की महादेव कोगणुरे हा जनसेवक आहे, प्रामाणिक आहे, धनाढ्य कारखानदार नाही। त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगणुरे यांनी केले। सोलापूर शहरात ठिकठिकाणी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनीही जोरदार प्रतिसाद दिला। सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत आकाशवाणी केंद्र, जगदंबा देवी मंदिर, भावना ऋषी नगर, ज्योती नगर, जाधव पीठाची गिरणी, शरणम बसवेश्वर नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी बोळ, गंगा चौक, नवदुर्गा मंदिर, नीलम नगर, गणेश मंदिर, कर्ली चौक, थोबडे बस स्टॉप, महांतेश्वर मंदिर, मार्कंडेय चौक, शिवशरण मठ, मोनेश्वर शाळेकडून डावीकडे, जमादार वस्ती, तक्का वस्ती, विजयनगर आदी भागात पदयात्रा निघाली। हातात मनसेचे झेंडे, गळ्यात पटके घालून ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आवाज कुणाचा? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महादेव कोगणुरे यांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। सामान्य मतदारांनीही आतिषबाजी करून, पुष्पगुच्छ देऊन, पुष्पहार घालून कोगणुरे यांचे स्वागत केले। रामेश्वर महाराजांची सरणी वंदन करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतो की माझ्या पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे। जनता माझ्या पाठीशी आहे। सर्व जनतेला ठाऊक आहे महादेव कोगणुरे हा कारखानदार नाही, दक्षिण सोलापूरसाठी नोकरदार म्हणून काम करणार आहे। त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे। एका बाजूला मोठमोठे बडे दिग्गज लोक इथं आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत आणि आपण स्वतःमध्ये उतरलेत, काय वाटते भावना? मी सरळ सांगतो, कारखानदार विरुद्ध नोकरदार, मी नोकरदार आहे, जनतेचा सेवक आहे, एवढंच मी सांगेन आणि माझा विजय निश्चित आहे। एवढंच ह्या माध्यमातून सगळ्यांना